गाड़ी गई लेकिन कचरा नहीं गया यार कितने जल्दी शादी करना है तुम लोग को गाइस। इसको तो भाभी चाहिए। अरे मी नको अशी अशी कामं नको करू गावी होईनी अरे जाऊ दे व्हिडिओ चालू आहे नाही तर नाव घेतलं। मेरे को बताओ कब से भाभी अभी कौन कर रहा है? यही बंदा कर रहा है, यही कर रहा है, यही है। मैं इतना सीधा कर रहा है। चुप बैठ तू और थोड़ा देख। और ये अंकल हमारे साथ आए और ए भाई सेंसर सेंसर जाऊ दे भावना पोचल्या अजून चल ना। बहुत दिनों के बाद हम लोग सब लोग मिल गए गाइस। नहीं जाऊ शकत कुठे। अरे भाई इन लोग इतने बिजी है ना मस्ती। कितने महीने के बाद हम लोग मिले? जय जय महाराष्ट्र माझा फक्त मराठी। किती महिन्यानंतर भेटलं? एक महीना मी मराठी जी मराठी आशीष अपन गए महीने में मिले थे ना। क्या थे मराठी जो थे मी मराठी जी मराठी किसी का तो बर्थडे था तभी मिले थे ना। अतुल नाती अतुल राजे ए भाई पुढे अतुल नाती की फोटो फ्रेम मध्ये एवढी लोक होती आता 4 जण आले। अरे फोटो फ्रेम मध्ये 500 लोक होती। उसमें से अभी बच्चे कुछ 4 ही है, बाकी सब बिझी है। साइडला तो फोटो फ्रेम पण टाका। फोटो फ्रेम मी काढलाय। का बस तू ना काढला कॅमेरा? ईशाने ऑर्गनाइज केला होता। वो भी उसके बॉयफ्रेंड से लाया था। बराबर तिने ऑर्गनाइज घर पे लाया था बॉयफ्रेंड से वो भी एक दिन के लिए। आणि त्यात ही आता सेंट्रल जेल मधनं पळून आली। ही कामच अशी करते की जेलमध्ये जावंच लागतं। या व्हिडिओसाठी कावेरीला खूप एडिटिंग करायला लागेल कारण हर एक शब्दात सेन्सर आणि हर एक शब्दात कट असे लावायला लागतील। माझे काम वाढवायचे काम आहेत, अजून काही नाही। हा जसं की काय कामच नाही करत तर हे का बस? चांगलं तरी काम भेटलंय तिला। हा हे तर बरोबर आहे रे, काम तर तशी पण काय करत नाही। मग वाव वेल्ले लोक देखा आपने लापरवाही का नतीजा है। आठवला वा भाई आठवला। पुण्याची मुंबईकर निखिल निखिल कोण आला? बहुत बड़े दिनों के बाद हम सब लोग मिल गए गाइस। काहीतरी दुसरं नाव होतं ना? इन लोग ऐसा फालतूगिरी चलता ही रहने वाला अभी। अरे तो नाही रे अभी तो शुरुआत है, बहुत कुछ देखना बाकी है। त्याचं नाव काय होतं पण? जी मराठी मी मराठी फक्त मराठी। हे थांब ना, त्याचं नाव काय होतं पण? यार कितना तुम लोग अभी बस मीम टाकायची पण गरज नाही, आम्हीच मीम बनवतो। जैसे मला मीम देतात ऑलरेडी, मला टाकायची पण एवढी गरज नाहीये, पण मला एडिटिंग खूप करावं लागणार आहे। तेच बोलतोय, काहीतरी काम कर एडिटिंग करण्यापेक्षा। वाव काहीतरी करून इंटरेस्टिंग पर्सनल इट्स टू पर्सनल ब्रो। माझी लाईफ मध्ये खरंच काहीच इंटरेस्टिंग गोष्ट नाही लाईफ झाली। ईशा सारखी असली पाहिजे। मग ब्लॉग बनवतो। ब्लॉग इज इक्वल टू इंटरेस्टिंग। ओ माय गॉड ईशाची लाईफ बघ, त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवू शकतो। आता सेंट्रल जेल मधनं पळाली। परवा लग्न केलं होतं हिने। अशी किती लग्न झाली दिशा तुझे? 4 ओ माय सॉरी 6 कॉलेज मधले 2 मिळून। 7वा पळून गेला। हा बघा हे बघा निशाणी मंगळसूत्र। हे लोक असेच आहे। गिफ्टचं बोलतोय ते सर्वांसमोर सांगण्याची गोष्ट नाही। गेल्या वर्षी इथेच केक कापलेला का? गेल्या वर्षी तुझा व्हीपीएम मध्येच कापला, या वर्षी पण तुझा त्याचे काही व्हीपीएम proof मध्येच ठेवले कापायचा। नाही. त्याचे काय प्रूफ काय माझ्याकडे कापलं आहे। मेन्शन करते। केक कापला गाइस, केक। त्याचे प्रूफ हिच्या बेस्ट फ्रेंडने ठेवले नाहीत आपल्यासाठी। काय हिच्या म्हणजे? बेस्ट फ्रेंड हिचा बेस्ट माझी कोण बेस्ट फ्रेंड? गोड्याने अरे नाही ना, आपल्याकडे आहे ना बोलून मधला एक माणूस। काय बोलून मधला माणूस आहे ना। आता फोन लावला। टर्न घ्या गाइस। अरे नाव काय होतं त्याचं? टन टन कशाला? टर्न काय पॉइंटला जायचं। त्याचं नाव काय होतं? ह्या लोकांचं असं चालू मराठी हिंदी इंग्लिश। मार खायला मारलं। बिना वहिनीचा
तुमचा आशिषचा बर्थडे करताय तुम्ही कसं यार वहिनीचा बर्थडे असा येतो की तो 4 महिन्यानंतर 4 वर्षानंतर एकदा 4 येतो. महिन्यानंतर सॉरी 4 वर्षानंतर एकदाच येतो. हा मोठी जीवा ते आमच्या आशिषला माहिती ते आशिष बघून घेईल ना तुम्हाला काय एवढी पंचायत आहे झाल्या गपदूप. सगळं आठवा. आज सब प्यार करेंगे जितने पूरी जितनी मेहनत हम लोग मिले नहीं उतने सब पहले मेहनत इधर की क्या बात? कसर निकाल कावेरी देंगे. जिजू काय म्हणताय मग अरे आमचे कसले जिजू यार जिजू जे दुसऱ्या राष्ट्रात गेले आहेत काय नाही म्हणतात ते नाही जिजू कुठल्याच राष्ट्रात गेले नाहीयेत कुठले जिजू अरे, नाही आहेत. गेले जिजूच नाहीयेत एवढं नशीब नाही मला सांगा की माझं boyfriend आहे. अरे बॉयफ्रेंड नाही बॉयफ्रेंड नाही आहेत यार काही पण बोलताय तुम्ही मोठी लिस्ट आहे भाई आमच्याकडे वल्ली मोठी. असं काही नाही 1 2 3 4 5 6 7 8 9 बस 9 जास्त चालतो आपण अरे हा रूट खूप लांब आहे तुम्ही मोठा रूट नाही घेतलाय हे एवढे मंदबुद्धीचे पोरं आहेत ना मोठा रूट घेत होते मी तरी त्यांना बोलली होती की छोटा रूटनी जाऊया नाही पण या लोकांना मोठा रूटनी जायचं जाते समय मैं काम कर तीनों रिक्शा में बैठ के गाँव हो जाते इसको रनिंग ब्लॉक करने दे. तुझे नालायक लोक आहेत यार तुम्ही सिरियस ऐसा मत बोल रही तू तो मत बोल ऐसा ब्लॉक करके मुंबई का निखिल नहीं पता. मैं तो कुछ बोल रही नहीं मुंबई का निखिल कौन है? तू बता ऐसे लोग हैं फिर ब्लॉगिंग करते हैं और मुंबई का निखिल नहीं पता कौन है. देख किसको नहीं पता ये मालूम है मेरे को चुप बैठ अभी नहीं बोला था तू हाँ चल उसने वो ब्लॉगर है तो काय का ब्लॉगर है बता. अरे ब्लॉग है रे बस काय काय वो बता एक यूनिक फीचर है. हाँ? हे काय पण बडबडत बसतात त्यांना काही कामधंदे नाही आहेत दिसते कोण बाहेर. कोणाला काम धंदे नाही असं आम्हाला काय काम धंदे आहेत म्हणून आम्ही बघ बॅग घालून आम्ही आलेलो मेंटल पीस साठी. आता आमच्यावरती प्रेशर टाकलंय की ब्लॉक करायचं. आमच्याकडे एक वहिनी आहे जी LLB पण पास झालेली आहे आणि ती आदित्यची होणारी बायको माझे आहे घरचे पेपर कुठे ठेवले ते पण सांग ना. ते मला माहित नाही माहिती तर सांगितलं असतं. सांगणार पण नाही कारण ते मला पण नाही माहिती बापाने कुठे ठेवले. बाप मलाच सांगत नाही तुला काय सांग. तुला सांगायला पण नाही हवंय कारण की तो काकांना पण माहिती की माझा पोरगा कसा आहे चांगलं आहे. घरची जिम्मेदारी मीच घेणार आहे. का तुला भाऊ आहे ना तुला मोठा काय आहे ना. आम्ही आज ना मुलुंड लग्नाच्या टायमाला कोण ब्लॉग काढेल का माझ्या लग्नाला वेळ आहे आणि मी लग्न करेन ना करेन ही पुढची गोष्ट आहे मोस्टली मी लग्न करणार नाही जास्त जाय ते खूप काहीतरी विचित्र तुम्ही लोक बोलतात असं काही नाहीये मी सिंगल आहे वाटत नसेल पण मी खरंच सिंगल आहे अशी कलेक्ट मी कधीपासून आहे तुझ्या मनात हे तुम्हाला वाटतं की मी सिंगल नाही मग मी खरंच सिंगल आहे गाईज यांच्या पाण्याच्या बॉटलवरून भांडणं चालले आता खूप ताण लागली आहे आणि पाणीच नाही आहे कोणाचा कोणाला आणलंय का पुण्यात काय फोटोज येतील यार फनीचे फोटो नको काढू आता मी कोणाचेच फोटो नाही काढणार व्हेरी गुड आता तो व्हिडिओ बंद कर तुझे काढेल मी डोंट वरी नको काढू काय रे इथं बेस्ट फ्रेंड बाईक आणली लास्ट मागच्या वर्षी ना मला न बोलत तुझं केक कटिंग झालं फक्त मी श्रुतीच्या वेळेसच होती बघितलं बरोबर सुट्टीच्या बड्डेला आली तुझ्या बड्डेला भाई तुम्ही ऑलरेडी केक कटिंग केला होता आणि मला माहित पण आशिष नव्हतं तुझ्या बड्डेला ऐक, आणि मला माहित पण नव्हतं की ह्याचाही वाढदिवस आहे दुसऱ्या दिवशी माहिती पण नव्हतं बोलली आता आता जर सगळंच मराठी बोलले ना पूर्ण ब्लॉग मराठीमध्ये. पूर्ण ब्लॉकच होता मराठीमध्ये जाणार बोलते बघा मी शांत आहे थोडा वेळ कोणी तुला बोलणार नाही शांत आहे कोणीच नाही बोलणार ते आता ब्लॉग मध्ये तू शांत दिसतेस पण एरवी तू नसतेस कधीच नसतेस तिला फक्त ती शांत आहे असं करून एकच बोलतो ऐक त्याचं नाव क वरून नाही येत पी वरून येतो शांत तर मी आहे. ग बाई कोण बोलतंय बघा हे इथे कोणीही शांत नाहीये कोणीहीच नाही
पोचलो आहोत. खूप पोचलो भाई पोचलो. त्यापेक्षा केळझरच्या इथून आलो असतो ना जवळ. खूप लोकांना मिस करतोय. श्रुती, रिद्धी, अनुष्का अँड ऑल. असं मी मिस करते, हे लोक आता नाही करत ते. नाही करतो आता बघा तुम्हाला खरं खरं की कोण मिस करते कोण मिस नाही करत आहे. ब्लॉग साठी तर करतो म्हणताय. काढण्यासाठी कोणी पण काय पण बोलतो, सर्व विश्वास नाही करत शकता. असं काही नसतं. असं काय नसतं. मस्त वाटतंय. शांत तू इथे. हे असंच चालू असतं. डिग्रीमध्ये पण असंच होतं, आता पण असंच आहे. नाव काय माझं नाव पिझरली हलकट नाही माझं नाव. काय नाव लोक नाव काय माझं नाव तर पक्का चिसरली. हे मला मारू द्या आता. बोल बोल बोल. पुढे बोल पुढे बोल. आता पुढे बोल. काय काय बोल. कावेरी कावेरी तिचं नाव काय? ईशा. अरे पुढे सांग पुढे सांग. ईशा. ईशाच्या पुढे ईशाच्या पुढे ईशाच्या पुढे सांग लवकर. तुझ्या बॉयफ्रेंडचं नाव सांग. त्याला माहिती पियुष असेल. मला माहिती नाही, कुठून सांगू. अरे दोन आहेत त्याच्यातलं एखादं अरे एक पण नाही. एक पण ईशा नाही. काय आहे तुझी दोन फ्रेंड? कुठून आले? तुझं आडनाव नाही माहिती. अरे पण नाव खूप महत्वाचं आहे यार. नाव अरे माहिती लय आहे. फेमस किती आहे. वाटतं काय? लय फेमस आहे तिचे पप्पा. कोण आहे? वरती येत टीव्ही वरती येतात. बापरे कोण आहे असे? समीर चौगुले, तिची मुलगी आहे. ईशा चौगुले. बोल आता. ते सांगत नाही कोणाला. समीर चौगुलेचा ऑटोग्राफ फोटोग्राफ पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर खाली देतो. 500 रुपये. काकांना 250 रुपये दिला मी. हे एवढं स्वस्त नको रे. थांब. फक्त 500 रुपये भेटायचं काका असेल एवढे तर. कमवतात भाई. समीर चौगुले एक शोचे घेतात एवढे लाख 2-2 लाख रुपये. आम्ही छोटंसं पार्टनरशिप. खाले खट्टा आलाय मला. हाय गाईज, आम्ही आशिषचा वाढदिवस सेलिब्रेट करायला आलोय. सो वन्स अगेन हॅपी बर्थडे टू यू मैं नहीं जानता भाई, आशिष. अनिश को जानता हूँ. नाही एक सेकंड. बोलली हाँ हे हा. किधर लगाओ इसको? ये पागल. उसको हाथ में दे दो ना. उसको उस पे मत लगा, ले भाई. ये खराब हो जाता है. हाँ रुक ना जरा. चिकटता नहीं दे इसको. फिर पकड़. मैं इसको ऐसा हॅपी बर्थडे आशिष. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ डे. आशीष का फोटोशूट चालू है यहाँ पे. मारा रहेगा. इसका फोन घ्या. अगर हे तो केक मेल्ट होईल यार. हा बघा केक खूप मेल्ट होईल. काय कुठून दिसतोय मेल्ट? सांग आता, सांग मला कुठे मेल्ट होतो सांग. कुठे पाणी टपकते या केकला सांग. मेल्ट होईल मी बोलली. कावेरी हा. तुझ्या मुलांना ज्याचा केक कापायचा होता आम्ही त्याला घेऊन गेलो केक आणायला. काय बोलताय? सिलेक्ट केलाय. नाव पण मीच बोललो त्याला. आशिष विथ सिंगल एज. असं असतं. वन्स मोर आशीष, वन्स मोर. हैप. तो मेरा बर्थडे में अगर मेरा केक नहीं काटोगे नहीं. तो फिर क्या कोई आने वाला है काटने के लिए? कि किसको बुलाना है? कोई बाकी है? श्रुति नहीं आई ना. श्रुति नहीं आई ना. श्रुति श्रुति तो नहीं आली है. मैं इधर लगाता हूँ जबरदस्त. भाई और एक जगह लगा सकते हैं. ये बकचोदीगिरी कभी खत्म नहीं होगी गाइस, और वो खत्म भी होनी नहीं चाहिए. मेरे सामने ऐसे गाली नहीं होगी. बहुत 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 सभ्य जैसे कि बिहेव कर रहा है. कुछ सभ्य नहीं है, कुछ भी नहीं है. लास्ट गाली आशीष भाई रुक जरा.
गाईज लवकर आटपा. तो केक मेल्ट होतोय गाईज प्लीज. हो दिसतोय. आता दिसतोय. हे आराम से तू ऐसा खड़ा मत रे, तेरे मुक्का है का? Happy birthday to you. फ्री में सब बर्थडे सेलिब्रेट किया है. यही सेम स्पॉट पे सेम प्लेस पे सिर्फ उसका टी शर्ट और उसकी कॉस्ट्यूम अलग है, बाकी सेम ये सब. बड़े लोग हो गए, अभी क्या बोलूं. हम लोग को मिलते रहते हैं हर हफ्ते में. ये भी बड़ी हो गई है. और इसकी मालूम है ना जो मेरे को मिला ना नको बस नाही गेला. इतना ही बस हो गया. थैंक यू. अरे डाल दे, मैं तो बोलता कैमरे में. मग किती खाऊ दे. हॅपी बर्थडे कावेरी. आता इथे ठेवते. चाल बाई. हॅपी बर्थडे कावेरी. धूळ उडते रे. टिश्यूज आणलेत का. केक कटिंग झाल्यानंतर हीच गोष्ट होते आणि अशा प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा व्यक्ती असतो ज्याला केक कट करण्यापेक्षा केक कधी कट करून मी कधी खाईल ह्याचीच घाई आहे. अरे केक छान आहे रे म्हणून. मी पण आहे त्यातला. आम्ही सगळे होते आदर. मी मराठी जी मराठी. यार पूर्ण केक कट करा पहिला नाही, मग खा. ईशा कट कर ना please. अच्छा आहे केक. ये ले ना स्लाइस ले ना. शिवाजी रे, हे सगळे काम करतो. जे हलकट आहे. इंटरनेटच्या जमान्यामध्ये. थँक्यू सो मच गाईस. हा बोल. नाही भेट. हेच बाकी आहे. खाऊ दे रे. खाऊ दे खाऊ दे. आता ना मी नाही लागत. खाता लाजायला पण नाही पाहिजे. मी घेतो. बहुत अच्छा केक है, बहुत अच्छा केक है. घाल दे का? वो बहुत अच्छा लगा. सो प्रमोशन करणारे लवकरच ईशा. कुठल्या स्टोर मधून घेतलं बाय द वे ईशा. रिबन्स अँड बलून्स. खूप डिलिशियस केक आहे. नाही. अति सुंदर. हा नाही आहे केक सुंदर आहे ह्याच्यापेक्षा जास्त. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स येतोच कुठून. लहानपणापासून जन्मतः आहे तो. अगो माहिती. एक महापुरुष मला बोलले. काय बोलले तुला महापुरुष. नाही गारे आणते. कुत्र बुकते बुंकू दे. अगो बाई. स्वतःवरती कॉन्फिडन्स पास. घे घे. सगळे काय आदित्य. ओ आदित्य. बोला मॅडम. आपण फोटो काढूया का. या मॅमला फोटोशूट मध्ये जास्त येतो. डेप्रिशिएशन कॉमर्स वाल्यांकडून तुम्ही हेच एक्सपेक्टेशन करू शकता. डेप्रिसिएशन ॲप्रिसिएशन. दुसरं काही इलेक्ट्रॉनिक्स लागतं. गाईज ह्यांचं ना इथे सगळं आता अकाउंट सगळं सुरू झालंय. प्लीज यार झालं ग्रॅज्युएशन झालोय आपण. ग्रॅज्युएट झालोय. सर्व तुझ्यासारखं सिरियसली मी पण तेच केलंय. सर्व तुझ्यासारखं तर नाही करू शकत ना. काय करणार. गप बस. इथे फोटो हॉटेलची का सर्व सांगायला लागतं. कावेरी असं मारतात का. मी नाही मारत. बघा ना, एखाद दोन. हे एकाच छान.
मारलं मी तर नव्हतं मारलं ईशा एवढं अत्याचार तुझ्यावर व्हिडिओ चालू आहे चलो गाइस वी आर नशीब तेरी जनता तो समझदार है कब बस यार बोलू तो दे बोलने भी नहीं देते गाइस क्या करेंगे सो अभी हम लोग कॉल आ रहे हैं बहुत बिजी है तो ये एक लड़के वो बहुत बिजी है पता नहीं किससे बात कर रही है बहुत बिजी है और उसके बाजू में बैठा हुआ लड़का भी उतना ही बिजी है बस फर्क दोनों में इतना एक कॉल पे और एक मैसेज पे है और हम दोनों क्या करें सिंगल है गाइस तो हम लोग को कौन कॉल करने वाला है मैसेज करने वाला है इन लोग है वैसे सो गाइस तुम लोग समझ सकते हो हमारा दुख दर्द पर हम सुखी है कोई सिंगल है तो सच में क्या आदित्य क्या बोल रहे हैं मैं तेरा मालूम नहीं मैं तो हुए नहीं भाई मैं सिंगल ही हूँ भाई तू कुछ भी मत बोल मैं सिंगल ही हूँ भूख लग रहा है कुछ भी नहीं इन लोगों ने फालतू का मतलब का कुछ भी बोलते हैं फ्रेंड्स ऐसे ही होते हैं किधर जाते हैं इन लोगों को कुछ काम धंधा नहीं है ना साड्या आणून देतो साड्या नको मला कुर्ता हवाय 2 जोडी आणून देतो फक्त लग्न कर पण लग्न केल्याच्या नंतर तुम्ही जरा हे कुठले नोट आहे लग्नाच्या आधी तुम्हाला तुम्ही जोडी- अजून मी बोलतो एक नाही 2 जोडी आणून देतो फक्त लग्न कर काय पण तुम्ही आमच्या लग्नावर का पडलात यार? हम लोग फालूदा खाने के लिए आए हैं हम लोग आ गए गाइस तो देखते हैं वो भी आ गई ये बिल्ली ऐसे बैठी है ना ऐसे की घर पे ही बैठी है ईशा आपण इथे 2-3 तास ना थांबणार आहे पण काही वेळच थांबणार आहे जरा कावेरी यशवंत हवा नाही ते जरा हम लोग कैश नहीं रखते सॉरी हम लोग जीपे गूगल पे ठंडा लगा क्या ठंडा चिड़ और कुछ कुठला फायदा खातोय फायदा हाँ बोल रहा बोलते सही देखा वो भी सरप्राइज है अभी हम लोग के लिए। आशीष जली जीवन है ये देखो तू असं अरे फोटो वा. निघा खा फालूदा खाना ईशा है सारखी फिर उसको दिपेश पानी जीवन. पीना है अरे मी सांगितलं रे दिपेशला काय बोलतो आशिष. माहितीये का जल ही जीवन है अरे अरे दिपेशला बोललो अरे दिपेश येतोय तुझी पण बघा. आठवण आम्ही खूप काढतोय हा, भेटतो अरे बोलतो हो बेबी पैसे नाही रे माझ्याकडे बोललो भाई तर ईशा पण येते बोलतो आता बरोबर ईशा आली रे त्या दिवशी बोलवलं तेव्हा तर नाही आली फुकटचं मी ठाणे डोंबिवलीवरून मुलुंडला आलेलो ते दिली आहे दीपेश तू का नाही आलास ईशा मिस ईशा खूप मिस करून बघ कसं झालंय बघ ना निर्लज्ज समाज मेरे को गाने का तो The struggle is real bro. कौन देता आइसक्रीम खाते मी तुमच्या किती मेल्ट सांगतो ग्लास भी होतोय का एवढं कसं जेव्हापासून माहिती पडले ते तुझे पप्पा आहेत तेव्हापासून मी बघायला चालू केलं मी केला बोलून पण नाही दिला काय बिग फॅन काका तुमचे आम्ही माझी तरी होता का बिग फॅन वाली बिग फॅन बस खरंच अरे खरंच तिला जोक वाटतो तुझं पूर्ण नाव ईशा समीर चौधरी आयडिया दाखव मग तिला विश्वास आहे फाइनली गाइस वी आर डन विद द डे एंड अभी खाने का वक्त हो गया है अब मेरे को नींद आ रही है इतना ज़्यादा है
मेरे को घर पे जाके बहुत काम है। मेरे को भी है खाना बनाने का है मेरे को। और ये बिजी है। बाय बाय गाइस, फाइनली वी आर डन। चल जल्दी मिलेंगे गाइस, जल्दी बाय 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 कुठे जाते तुम्ही? जाते बाय। बाय कावेरी। कब में आना था जाना, मतलब जल्दी मिलेंगे। चलिए हम आ गए हम लोग को फ्रेंड को मिलने। बहुत खास है ना। सो ये हमारा विश्व है। हेलो। सो अभी हम लोग फ्रेंड को मिलने जा रहे हैं। वो है एडमिटेड में हॉस्पिटल, खुद के मस्ती की वजह से एडमिट हो गया। सो लेट्स सी बाय। हाय गाइस, ये देखो हमारा फ्रेंड बहुत खुश दिख रहा है। बहुत खुश दिख रहा है। बदला लिया जाएगा इसमें। कुछ बदला नहीं लिया जाएगा, तूने खुद से किया ये सब चीजें। ये भी ले। और खा ले फ्रैंकी, क्या सोया चाप, फ्रैंकी, चाइनीज, फ्राइड राइस वगैरह और खाओ, शॉर्मा खाओ, सब खाओ और फिर यहाँ पे आ जाओ और मम्मी को भी तकलीफ दो और सबको तकलीफ दो। शांत बैठ भाई। एनीवेज अच्छे से ध्यान रख, ख्याल रख। चल बाय बाय। और इसी तरह से भी डन बेटा गए। ठीक है अभी वो फिलहाल तो। हाँ लेट्स सी। चलो बाय।